पुणे मुंढवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही. खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर. व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस. अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर करणार सूत्रांची माहिती. काही संचालक परस्पर व्यवहार करतात. मुंढवा जमीन प्रकरणी अहवालामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य. तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी. ही प्रमाणपत्र 28 नव्हे 29 तारखेला देण्यात आली. अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग. अल्पसंख्याक विभागाचे सचिव सुचेश जयवंशी यांची सारवासारव. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार. शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड. ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची चौकशी केली जाणार. मुख्यमंत्र्यांकडून यापूर्वीच निर्णयाला स्थगिती. मंत्रालयामध्ये लाचखोरीच्या प्रकाराबाबत कल्पना नव्हती. सुनेत्रा पवारांनी कारवाईचे आदेश दिलेत. योग्य ती कारवाई होईल. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नाराजी. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या. मंत्रालयामध्ये झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणानंतर सूचना. सूत्रांची माहिती. माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही. अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्या सोबतच गेले. विलिनीकरणावरील प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं भाष्य. अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून शंका व्यक्त. मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून. गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. मुलुंडमधल्या अपघातानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह टिपू सुलतानचे फोटो लावणं आवश्यक. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद भूमिकेवर ठाम. परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश. शनी शिंगणापूर ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग 3 महिन्यांचे पगार थकले. कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. सेवा नियम आणि पगार निश्चितीची तपासणी लेखा अधिकाऱ्यांकडून सुरू. मुंबईत म्हाडाच्या 118 घरांची नोंदणी सुरू. घर निश्चित केल्यावर 48 तासामध्ये 10% रक्कम भरणं बंधनकारक. रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगचा कट. तुरुंगातून रचला गेल्याचा संशय. फरार आरोपी शुभमनचा भाऊ प्रवीण लोणकरने हा सगळा कट रचल्याची शंका. प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत.